नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आणि आज पाहणार आहोत आपण वांग्याचं भरीत वर्सेस टोमॅटोचं भरीत. टोमॅटोच्या भरीसाठी मस्तपैकी टोमॅटो धुवून घेतले, फ्रेश आहेत एकदम. जवळपास 6 ते 7 टोमॅटो आपण कट करून घेणार आहोत. सगळे टोमॅटो बसतील असं एवढं टोमॅटो तेल टाकून घ्यायचं. त्यामध्येच अख्खे असे लसूण साल टाकून घ्यायचे. 10 मिनिटं याला वाफवून घेऊया आपण. हे भरीत ना वांग्यासारखं चाळणीवर सुद्धा भाजून घेतलं तरी चांगलं होईल, पण त्याला वेळ लागेल म्हणून मी असंच करत आहे. म्हणजे चाळणीवर म्हणते, गॅसवर असंच भाजून घेतलं ना, जे वांगं आपण भाजून घेतो गॅसवर तेल लावून तसं भाजून घेतलं तरी चालते, पण असं लवकर होते म्हणून हेच केलं मी. टोमॅटो जर लवकर वाफवायचे असतील तर मीठ टाकून घ्यायचं, लवकर वाफतात. वरणाच्या फोडणीत असो, टोमॅटोची भाजी करणार असो, काही असो, टोमॅटो जिथे टाकलं मीठ टाकलं ना ते टोमॅटो लवकर वाफतात. परतून घेत आहे पाणी. थोडं वेळ झाकून घेऊ. मस्त ते टोमॅटो आपले वाफून घेतलेले आहेत. याचे कवर काढून घ्यायचे आहेत आपल्याला असे. लसूण सुद्धा जे चांगले हे वाफलेले आहेत ते सुद्धा काढून घ्यायचं आपल्याला. आणि हे स्मॅशर आहे ना, आलूचं स्मॅशर, ह्याच्यानं आपल्याला सगळं स्मॅश करून घ्यायचं. ह्याच्यात टाकायचं असं भरपूर असं कांदा, एकच मिरची कट करून एकदम बारीक बारीक, खूपच बारीक. एक चमचा लाल तिखट, जास्त होईल थोडं कमीच टाकते, इकडे पण खातात मुलं. अर्धा चमचा टाकले. थोडं साठवणीतला मसाला थोडं घ्यायचं. हे आहे काळं मीठ. आपल्याला अगोदर हे वाफवताना मीठ टाकलेलं आहे, आता मीठ टाकायची गरज नाही.
फक्त चव वाढवण्यासाठी हे एक सिक्रेट पदार्थ आहे. मस्त खूप चव भारी लागेल ह्या काळ्या मिठानं आणि पचनासाठी सुद्धा खूप छान असतं. चव बॅलन्स करण्यासाठी थोडं साखर, थोडं धन्याची पूड, थोडं जिऱ्याची पूड आणि सगळ्यात जास्त चव वाढवणारा म्हणजे पुदिना. पुदिन्यानं ना एकदम वेगळीच चव येते. तुम्ही करून पहा. जास्त नाही टाकायचं, चव बिघडेल. एक 4-5 पानं असं बारीक तुकडे करून टाकायचे. हे दाताखाली आल्याच्या नंतर एकदम भारी लागते. लास्टला आपण थोडं ह्याला जिऱ्या मोहरीची फोडणी देऊ आणि नंतर कोथिंबीर वरून सर्व करू. वाफून घेतलेलं आहे ना, तेच तेल ठेवलं आपण कढईच्यावर आणि फक्त जिरा मोहरी टाकून आपल्याला फोडणी मारायची. थोडंसं जिरी आणि थोडंसं मोहरी आणि ह्याला करपू नाही द्यायचं. अगं थोडंसं कलर येण्यासाठी हळद, लास्टला थोडंसं हिंग नाही लई जास्त घालायचं, थोडं चव येईपुरतं. आणि हे गरमीचं असते, उन्हाळा आहे, जास्त नाही वापरायचं. तर बाकी टाकून घेऊ आपण. त्याच्यामध्ये आपली प्युरी. नुसतं ठेवलं तरी चालतं असंच, पण फोडणी टाकल्यावर थोडं चव इन्हान्स होईल. असंच नुसतं जरी खाल्लं तरी खूप छान लागतं, कच्ची भाजी लागल्यासारखी. कच्ची भाजी कधी काय ट्राय केलं की नाही तुम्ही? ट्राय करून बघा, ते सुद्धा खूप छान लागतं. हे पहा, मस्तपैकी आपलं टोमॅटोचं भरीत रेडी. गॅस बंद करून घेतला, वरून कोथिंबीर टाकलं. कशाचं? मस्तपैकी आपलं टोमॅटोचं भरीत रेडी. आता आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत. आता वांग्याच्या भरतासाठी ना आपण भाजून घेऊन, म्हणजे कढईमध्ये नाही हे करायचं आपल्याला. आता हे डायरेक्ट आपल्याला हे तेल लावून वांग्याला भाजून घ्यायचं. वांग्याला सुद्धा चीर पाडून मध्ये एक मिरची आणि एक काय म्हणतात त्याला, लसणचे एक फोडी असं चीर पाडले तिथं टाकून ठेवलेलं आहे. आपण जेव्हा भरीत कुटून घेतो ना, तेव्हा त्याच्यातले मिरची आणि लसण हे अगोदर काढून कुटून घ्यायचं, मग नंतर त्याच्यामध्ये वांगं घालायचं. एकदम म्हणजे एकत्र कुटून घेतलं तरी छान होतं, पण अगोदर लसूण चांगलं बारीक करून घेतल्याच्यानंतर चव छान येते एकदम. आता हे छान काळवड भाजून घ्यायची पूर्ण वांगे. खलबत्त्यात भरीत कुटण्याची मजा वेगळीच, म्हणजे एकदम भारी चव होईल खलबत्त्यात कुटल्याच्यानंतर. अगोदर लसण थोडं हे करून घ्यायचं, क्रश करून घ्यायचं, नंतर अख्खे हे टाकून घ्यायचे, काय म्हणतात, लसण थोडं टाकून घ्यायचं. जेवढं लसण टाकलं तेवढं भरतामध्ये चव चांगली येते. आणि अख्खे टाकून घ्यायचे. मग आता बाकी सगळे देठं काढून घेतलेले आहेत मी अगोदरच. देठं काढून घेऊन कांदे म्हणते सॉरी, म्हणजे मध्ये जे लसण आणि मिरची, वांग हे सगळं मस्त भाजलेलं आहे, ते सगळं व्यवस्थित कुटून घ्यायचं. मी तर म्हणते वांग्याच्या भरताची चव कशालाच नाही, कोणत्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला सुद्धा नाही. मला भरताचं म्हणजे वांग्याचं भरीत नाही एवढं भारी वाटत लागतं ना, सांगूच नका. त्याला काय चॅलेंज नाही भरताला. तोंड खराब पडलं ना, नुसतं टोमॅटोचं भरीत किंवा वांग्याचं भरीत, नुसतं भरीत चपाती किंवा भरीत भाकरी खाल्लं तरी एकदम काय म्हणतात, पंचपक्वान्न जेवल्याची फिलिंग येते. मस्त एकदा ट्राय करून पहा, म्हणजे भारी वाला लागेल. आता थोडं आपण टोपल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहऱ्याची ते जिरा मोहरे टाकून घ्यायचं. वांग्याचं भरीत कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. टोमॅटोचं आवडत असेल तर टोमॅटोचं म्हणून सांगा. आता हे चांगलं तडतडलं की मग आपण त्यात टाकू आता भरपूर असे कांदे. आणि ह्याला ना जास्त करपू वगैरे द्यायचं नाही, लाल वगैरे पडू द्यायचं नाही. लाल वगैरे पडलं
मग ते असे मऊ पडून जातात, त्याच्यात चव नाही. असं अख्खी थोडं अर्धं अवल कच्चं जर आपण भाजलं मग लगेच आपल्याला भरताचं सगळं टाकून घ्यायचं आहे. तर जवळपास थोडं मऊ पडलेलं आहे. मग आता आपण लगेच टोमॅटो टाकून घेऊ याच्यामध्ये. हे पहा, मस्त टोमॅटोने चव छान येते. थोडं आंबूसपणा येते टोमॅटोनं, चव वाढते आपल्या भरताची. आता भरपूर अशी कोथिंबीर. टोमॅटोनं कोणत्याही भाजी टाकलं तरी ना चव वाढणारच आहे. आणि टोमॅटो टाकलं की थोडं मिरची टाकून घेतलं तर आपण, मीठ म्हणजे हळद मीठ सगळंच, आणि मीठ अगोदर टाकलेलं आहे आपल्या भरत्याच्या कुटलेल्या भरतामध्ये, त्यासाठी थोडं टाकून घ्यायचं. आणि हे साठवणीचा मसाला, म्हणजे मी घरात एकदा साठवणीचा कोरडा मसाला करून ठेवते, त्याचा एकदा व्हिडिओ करेन मी. आता हे मीठ थोडंसं टाकायचं अगदी, कारण आपण कुटताना टाकलेलं आहे. आणि हिंगनं सुद्धा खूप चवीमध्ये फरक पडतो, म्हणजे चांगली होईल चव. चांगलं एकत्रित करून घ्यायचं आपल्याला हे. आता मला ना हे करू लागलेच होते तर तोंडाला पाणी सुटलं होतं. तुम्हाला बघताना सुटलं आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. खूप छान होतं बरं का वांगं. भरलं वांगं, भरल्या वांगीची भाजी तर खूप छान होते. आणि भरताचं वांगंसुद्धा खूप भारी होतं. एकदा नक्की ट्राय करा. आणि हे जे मी टोमॅटो टाकले होते ना, हे डोरले होते, म्हणजे ते जे बारीक स्ट्रॉबेरी टोमॅटो असतात ना, त्याच्यामुळे खूप चव एकदम भारी लागते. आपल्या साध्या टोमॅटोपेक्षाही हे टोमॅटोची चव एकदम भारी लागते बरं. छानपैकी आता हे सगळं एकत्रित केलेलं आहे. आणि वरून असं थोडं कोथिंबीर. आणि कोथिंबीर केव्हाही कच्चीच छान लागते, शिजल्याच्या नंतर त्याचं चव म्हणजे सेंट वगैरे जातो निघून, पण असं कच्ची वरून सर्व केलेली चव वेगळीच लागते. आणि थोडंसं लिंबूने ही चव थोडं वाढते. आणि लिंबू कोणत्याही पदार्थात खाल्लेलं चांगलंच, ही जीवनसत्व असतं त्याच्यामध्ये. आणि हे फायनली आपलं भरीत रेडी. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याचे मनापासून आभार. आणि ही पूर्ण सोमवारची थाळी, सोमवार होता माझा, एकदम मस्त पोट भरला. कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा. टोमॅटो की वांगा.